Hello friends, you are watching Mathematics channel number Collage. 7 डिजिट नंबर्स बनवायचे आहेत. 0, 1 आणि 2 वापरून. फक्त या नंबर्समध्ये पहिला डिजिट 0 नको, कारण तो मग 6 डिजिट नंबर होईल. तर अशा 7 डिजिट नंबरचा आपल्याला हा सेट S बनवायचा आहे. कंडिशन अशी आहे की या नंबर्समध्ये कमीत कमी 0 आणि 1 मधला एक तरी नंबर एक्झॅक्टली 2 वेळा यायला हवा आणि अशा सगळ्या 7 डिजिट नंबर्सची संख्या आपल्याला शोधायची आहे. आता प्रथम 0 2 वेळा येईल अशा केसेस शोधूया. 0, 1 आणि 2 हे 3 नंबर वापरायचे आहेत. इथे प्रत्येक वेळी 0 2 वेळाच वापरायचा आहे. त्यामुळे 0च्या कॉलममध्ये 2 लिहूया. 7 पैकी 2 जागा भरल्या, 5 उरल्या. या 5 जागेत 1 साठी 5 जागा, 2 साठी 0 याचा हिशोब होईल. पहिल्या जागेत 0 येणार नाही, त्यामुळं 6 पैकी 2 जागेत 0 ठेवावा लागेल. 6C2 उरलेल्या 5 जागा 5 नेच भरतील एका प्रकारे. हे होईल 15 into 1 15. दुसऱ्या केसमध्ये 1 साठी 0 जागा, 2 साठी 5 जागा. हा हिशोब सुद्धा 6 जागेत 2 जागा 0 साठी 6C2 मल्टिप्लाइड बाय 2 साठी 5 जागा फक्त एक प्रकारे, तेव्हा हे सुद्धा 15 होईल. आता 1 साठी 4 जागा, 2 साठी 1. हा हिशोब 6C2 तसंच राहील. 2 जागा शून्याने भरल्यामुळं इंटू उरलेल्या 5 जागापैकी 4 फॅक्टोरियल जागेत 1 बसेल इंटू 1 म्हणजे ह्या झाल्या 6C2 म्हणजे 15 मल्टिप्लाइड बाय 5 75. त्यानंतर 1 साठी 1 जागा आणि 2 साठी 4 जागा. हा हिशोब सुद्धा असाच होईल 75. आता 1 साठी 2 जागा देऊया, 2 साठी 3 उरतील. हा हिशोब 6C2 इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन 1 साठी 2 जागा म्हणजे 2 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 2 साठी 3 जागा 3 फॅक्टोरियल 15 इंटू 5 इंटू 4 अपॉन 2 15 इंटू 10 150. आणि आता शेवटी 1 ला देऊया 3 जागा आणि 2 ला 2. 0 साठी 6C2 उरलेल्या 5 फॅक्टोरियल अपॉन 1 साठी 3 जागा 3 फॅक्टोरियल इंटू 2 साठी 2 जागा 2 फॅक्टोरियल. हा पण हिशोब 150 होईल. आता 15 15 30 75 आणि 75 150 180 झाले आणि हे 300 म्हणजे 480. तेव्हा 0 ज्या वेळेला आपण 2 वेळेला घेतो तेव्हा 480 केसेस तयार होतात. आता 1 हा 2 वेळा घेऊन किती केसेस तयार होतात ते शोधूया. 1 एक्झॅक्टली 2 वेळा घ्यायचा आहे, त्यामुळे 7 पैकी 1च्या 2 जागा देऊन टाकूया. उरल्या 5 जागा, त्यात 0 5 जागेत बसला तर 2 0 जागेत बसेल. हा हिशोब 6C5 इंटू उरलेल्या एका जागेमध्ये 1 बसेल. 2 साठी जागाच नाही आहे. हा हिशोब होईल 6 इंटू 1 6. दुसऱ्या केसमध्ये शून्यासाठी 0 जागा आणि 2 साठी 5 जागा. आता 7 जागेमध्ये 1 साठी 2 फॅक्टोरियल जागा इंटू 2 साठी 5 फॅक्टोरियल जागा यांचा हिशोब होईल 7 इंटू 6 अपॉन 2 21. पुढं शून्यासाठी 4 जागा सोडूया, त्यामुळं 2 साठी एकच जागा उरेल. 0 पहिल्या जागेत असणार नाही, त्यासाठी 6 जागा शिल्लक असतील. 6तल्या 4 जागा शून्याने घेतल्या इंटू उरल्या 3 जागा 3 फॅक्टोरियल अपॉन 1 2 फॅक्टोरियल वेळा इंटू 2 1 फॅक्टोरियल वेळा 6C4 म्हणजेच 6C2 6 इंटू 5 अपॉन 2 इंटू 3 45 केसेस होतील. आता शून्यासाठी 1 जागा आणि 2 साठी 4 जागा. 6 जागेत 0 एकाच प्रकारे बसेल 6C1 मल्टिप्लाइड बाय 7 मधल्या शून्याची 1 जागा गेल्यावर 6 जागा उरल्या 6 फॅक्टोरियल अपॉन 1 साठी 2 फॅक्टोरियल जागा इंटू 2च्या 4 फॅक्टोरियल जागा 6 इंटू 5 अपॉन 2 90. शून्यासाठी 2 जागा ऑलरेडी आपण पहिल्या केसमध्ये घेतलेल्या आहेत, तेव्हा इथं शून्यासाठी 3 जागा देऊया म्हणजे 2 साठी 2 जागा उरतील. 0 आपल्या 3 जागा 6C3 वेजनी भरेल इंटू उरलेल्या 4 जागा 4 फॅक्टोरियल अपॉन 1 2 फॅक्टोरियल वेळा आणि 2 पुन्हा 2 फॅक्टोरियल वेळा भरेल. हा हिशोब 6 इंटू 5 इंटू 4 अपॉन 3 इंटू 2 इंटू 4 इंटू 3 अपॉन 2 इंटू 2 ह्या 120 केसेस होतील. 6 आणि 21 27 अधिक 45
72 अधिक 90 162 अधिक 120 282. तेव्हा इथं 1-2 वेळा यायच्या 282 केसेस ऍड करूया म्हणजे एस मधल्या सर्व एलिमेंटची संख्या मिळेल 762. तर हे फुल अँड फायनल आन्सर असेल. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.